आता कोण कोण बोलणार आहे ते तुम्हाला, मला असं वाटतं तिथल्या तिथल्या जिल्हा प्रमुखावर आम्ही चॉईस दिलेली आहे. ते एक व्यथा व्यक्त करायचा, कारण हा काय मोर्चा बऱ्याच जणांना राजकारण सुचतंय. या मोर्चाचं थट्टासुद्धा उडवली जाते. पण तुम्हाला असं वाटतं शेतकऱ्यांचा व्यथा ज्यांना माहिती नाही त्यांना फार काही उत्तर देण्यात अर्थ आहे असं मला वाटत नाही. परंतु या मोर्चामध्ये शेतकरी बांधव स्वतःच्या व्यथा व्यक्त करते. मुख्यमंत्री काल असं म्हटले की 20,000 कोटींची मदत आम्ही दिली होती, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली होती, नाही आम्ही आता 31,000 कोटींची मदत दिलेली आहे. त्यामुळे मोर्चा काढण्याआधी आरशात हे पहा, गव्हर्नमेंटचं परवा निघालेलं सर्क्युलर आहे. 31,000 कोटी कोणते दिले शेतकऱ्याला, मुख्यमंत्री बोलू नये असं त्यांच्याविषयी, परंतु बोलावं लागतं की खोटं बोलत आहेत. खोटं असं बोलत आहेत की या 31,568 काय जी कोटी आहे त्याच्यातली शेतकऱ्याच्या खात्यात कोणती रक्कम जाणार आहे. NDRFच्या निकषानुसार जे मिळतं ते आहे, त्याला तुम्ही पॅकेज कसं म्हणू शकता? प्लस 10,000 बोलतात. तुम्ही पॅकेज कसं म्हणू शकता? प्लस 10,000 कोणते सांगू? इन्शुरन्सचे पैसे मिळणार हे तुम्ही कसं सांगू शकता? याचे क्लेम किती शेतकरी बाधित आहेत, किती शेतकऱ्यांनी विमा काढले तुमच्याकडे आहे का? अतिवृष्टीनं ग्रस्त असलेल्या किती शेतकऱ्यांनी विमा काढला, तो त्यांना जाणार हे तुम्ही कसं बोलू शकता? जो गुराढोरांचं आहे त्याच्यात तुमचे अधिकारी खोटे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. कोंबडीला 100 रुपये, कोंबडी 100 रुपयाला येते का? आणि म्हणून मला असं वाटतं हा जो 31,000चा डांगोरा पेटवला जातो हा खोटारडा आहे. माझ्याकडं या 31,500 कोटीचं त्यांनी कशा पद्धतीनं ॲनालिसिस केलं आहे त्याचे डिटेल्स माझ्याकडं आहेत. आणि काही गोष्टी खोटाड्या आहे. खोटाड्या असं आहे की रोजगार हमी योजनेतून विहिरी का तुम्ही काही नवीन पॅकेज आहे का? आणि माझं म्हणणं चाललं या विहिरीचे ₹1,00,000 देऊन टाका. आता लाखच द्या दिवाळीला. या विहिरीचे म्हणतो जमीन खरडून गेले त्याची, ₹1,00,000 देऊन टाका. चला एवढ्या लोक देऊ शकतं का सरकार? पाहू आपण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.